नागपूर हे उपराजधानीचे शहर मध्य प्रदेशमधील छिंदवाडा जिल्ह्यातील देवगडचा राजा गोंड राजा बख्त बुलंद शाह यांनी 1702 मध्ये नाग नदीच्या किनाऱ्यावर नागपूर शहराची उभारणी केली. नुकताच या शहराचा 300वा वर्धापन दिन साजरा झाला. प्रभू रामचंद्र, कवी कुलगुरू कालिदास, गोंड राजे, राजा चांद सुलतान, रघुजीराजे भोसले, ते आजचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे हे शहर. नागपूर शहराशी तसा माझा जिव्हाळ्याचा संबंध आहे. कधी आलेलो नाही मी, पण जिव्हाळ्याचा संबंध अशासाठी, मला विशालनी सांगितलं देवकर की नागपूरला यायचंय. नागपूरची माझी आठवण अशी की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विवेकानंद केंद्राचे श्री एकनाथजी रानडे, फारशी प्रचलित माहिती नाही कुणाला, पण त्यांची ही कर्मभूमी, ते इथले. अशा या एकनाथजींच्या चरित्रामुळे मी प्रभावित झालो. एकनाथजी जर आज माहिती नसतील तरी त्यांचं कार्य मात्र सगळ्यांना माहिती आहे. त्यांचं कार्य असं आहे मोठं की विवेकानंद जे स्मारक आहे कन्याकुमारीचं, ते त्यांनी उभारलं. सर्वांचा त्यावेळी विरोध असताना दिल्लीमधले जेवढे खासदार होते 323 खासदारांची त्यांनी लेखी संमती मिळवली होती. देशभरातून 35 लाख लोकांकडून त्यांनी निधी जमा केला होता. आणि अशी ओळख जी आहे ती कन्याकुमारीची त्या स्मारकामुळे झालेली आहे. आणि अशा स्मारकाची उभारणी या एकनाथजी रानडेंनी केली आणि ते या नागपूरच्या आहेत. आणि अशी ही सर्व मंडळी नागपूरच्या आहेत आणि अशा नागपूरमध्ये मला बोलण्याची संधी मिळत आहे, हे माझं भाग्य आहे. आजचा विषय थोडासा वेगळा आहे. मी आता शिवचरित्राबाबत आम्ही गमतीने बोलतो की शाहिस्ते खानाचे बोट ते अफजल खानाचे पोट, एवढं आपलं शिवचरित्र आज स्थिमित झालेलं आहे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यामधला ही जी काय घटना आहेत, युद्ध प्रसंग आहे, हे एक 7 ते 7.5 वर्षांचंच आयुष्य आहे त्यांचं, ते तेवढं लढाईचं. त्याच्या पलीकडे जाऊन शिवचरित्र हे फार फार मोठं आहे. तर त्याचा आपण कधी विचार करत नाही, त्याचा कधी अभ्यास करत नाही, पण ते खूप महत्वाचं आहे. तर त्या दृष्टीने आपण आज थोडंसं इथे फक्त शिवाजी महाराजांचा आरमार आणि मराठ्यांचा आरमार कसं वाढत गेलं याच्याबाबत आपण थोडा अभ्यास करणार आहोत, माहिती घेणार आहोत. नुकतेच इंग्लंडची जी रॉयल नेव्ही, आपली जशी भारतीय नौदल म्हणतो आपण इंडियन नेव्ही, तशी इंग्लंडची जी रॉयल नेव्ही आहे त्याचे जे कमांडर आहे त्यांचं नाव आहे डेव्हिड एल्फोर्ड. तर ते आता एक 3 जूनच्या कार्यक्रमाला लंडनमध्ये एक मराठी संमेलन भरलं होतं मराठी भाषिकांचं. तर तिथे डेव्हिड एल्फोर्ड नावाचे तिथले नेव्हीचे कमांडर आले होते, मोठे प्रादेशिक ऑफिसर आहेत तिथले ते. तर त्यांनी शिवाजी महाराजांच्या नेव्हीबाबत, त्यांनी जे आरमाराबाबत जे मोठं काम केलं, तर त्याची खूप स्तुती केली. म्हणजे आज शत्रूंनीच स्तुती केली शिवाजी महाराजांची, त्यामुळं आपण का करू नये. त्यामुळं शिवाजी महाराजांचं आरमाराबाबतचं कार्य हे फार मोठं आहे. आरमार म्हणजे नेमकं काय की आपल्याला जमिनीवरच्या लढाया माहिती आहेत, पण जमिनीवरचं चालणं, पळणं, हिंडणं, फिरणं, उड्या मारणं, तसं समुद्रावरती, पाण्यावरती तसं नसतं बरं का. समुद्रावरती जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर वाऱ्याची दिशेची ज्ञान पाहिजे आणि लाटांवरती स्वार होऊन राहता आलं पाहिजे. तर ट्रेकिंग केलेले भरपूर जण असतील, समुद्रातले किल्ले कुणी केलेले असतील तर त्यांना माहिती असेल की आपण समुद्रातले किल्ले करताना एक अर्धा 1 तासाचा प्रवास असतो. पण त्या अर्धा 1 तासाच्या प्रवासामध्ये जर छोटी बोट असेल तर आपल्याला खूप गलगलतं, म्हणजे पोटामध्ये असं मळमळतं, उलट्या वगैरे होतात. पण दिवसभर जे काय दर्यावरती स्वार होत असतील त्यांचं काय होत असेल याचा आपण अनुभव घेतला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची उभारणी केली. सगळ्यांना दिसतंय ना, लाईट बंद केली पाहिजे का नाही तर मागची दिसतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची उभारणी केली म्हणून आपण त्यांना भारतीय आरमाराचे जनक असं म्हणतो.
आणि मलाही असं सुरुवातीला वाटायचं की शिवाजी महाराजांच्या पूर्वी आरमार नव्हतं. जहाज बांधणी, जहाजांमधून व्यापार, जहाजांमधून एकमेकांवरती हल्ले करणे, या सगळ्या गोष्टीला जे आरमार म्हणतात, तर त्याच्यापूर्वी आरमार नव्हतं असं मला वाटायचं. पण भारताची आरमारी परंपरा ही फार प्राचीन आहे, खूप प्राचीन. म्हणजे जगामध्ये आरमार नव्हतं, जगामध्ये जहाज बांधणी नव्हती, त्यावेळेस भारतामध्ये जहाज बांधणी होती. उलट जहाज बांधणी हा भाग आणि हवेचं दिशेचं ज्ञान हे जगाने भारतीयांकडून शिकलेलं आहे. इतकी प्राचीन परंपरा आहे आपली, पण आपण का मागं पडलो? म्हणजे शिवाजी महाराजांच्या अगोदर एक 600 वर्ष आपल्याकडे आरमारी परंपरा नव्हती, जहाज बांधणीचं कोणतेही काम आपण करत नव्हतो. हे का झालं याचा मला खूप विचार करावा लागला. आणि मला एक आपला सुरुवातीला मी थोडंसं भारतीय आरमारीबाबत काय परंपरा आहे आपली ती सांगतो. ही लोथल नावाची गोदी, अहमदाबादच्या तिथे, गुजरातमध्ये अहमदाबादच्या तिथे लोथल नावाची ही गोदी आहे. तर ही जी गोदी आहे ही जगातली सर्वात प्राचीन गोदी आहे. इथं जे वेअर हाऊसेस आहेत, म्हणजे माल साठवणुकीची जी काय ठिकाणं आहेत, तर ती ठिकाणं जगातली सगळ्यात अत्युच्च समजली जायची त्यावेळेची. ही आत्ता उघडकीस आली काही वर्षांपूर्वी. त्यावेळेस आपली आरमारी परंपरा किती मोठी होती. हे नदीपासून खूप आतमध्ये, नदींचा प्रवाह आतमध्ये वळवलेला आहे. त्या नदीतून आतमध्ये जहाजं यायची, तिथं जहाजांमधून माल उतरवला जायचा, माल घेतला जायचा आणि तो जगभरात त्यावेळी नेला जायचा. मोहिंजोदाडो नावाचं एक गाव आहे, हडप्पा आणि मोहिंजोदाडोची संस्कृती वगैरे आहे, आपण असं म्हणतो, माहिती आहे आपल्याला. तर त्या मोहिंजोदाडोमध्ये ज्यावेळेस उत्खनन झालं तर तिथे एक खापरं सापडलं. तर त्या खापरामध्ये इथे एक नौकांचं रेखाटन केलेलं असं आढळलं. म्हणजे त्यावेळी देखील नौका होत्या मोहिंजोदाडो काळात, एवढ्या प्राचीन संस्कृतीमध्ये देखील. ही जावा नावाचं एक बेट आहे. म्हणजे आजचं दक्षिण भारताच्या खाली श्रीलंका, श्रीलंकेच्याही खाली जावा, सुमात्रा, कंबोडिया, इंडोनेशिया, सिंगापूर, ही सगळा भाग जो आहे तो तिकडे. तिथे जे जावा बेट आहे, त्या जावा बेटांमध्ये भारतीय खूप मोठं मंदिर आहे. तिथं त्या मंदिरामध्ये हे असं नौकांचं रेखाटन केलेलं आहे. तर तिथे ही भारतीय नौका आहे. भारतातले व्यापारी मंडळी तिथे गेलेली आहेत आणि त्यांचं ते नौकांचं रेखाटन तिथं आहे. हे कंबोडियाचं अंकोरवट मंदिर आहे. हे देखील आता एक 30-35 वर्षांपूर्वी उघडकीस आलं आणि हे हिंदू मंदिर आहे. आपली संस्कृती तिथं एवढी मोठी उभी राहू शकली. हे जगातलं सर्वात उंच मंदिर आहे, हिंदू मंदिर. तर हे एवढं मोठं मंदिर, तिथे एवढी मोठी परंपरा आपली उभी राहू शकली कारण आपली नौकांची आरमारी परंपरा खूप मोठी होती. ज्यावेळेस आपल्याकडे एवढी ताकद असेल, आरमारी शक्ती असेल, त्यावेळेस आपण दुसऱ्या देशामध्ये जाऊ शकतो, तिथे राज्य करू शकतो, आपली संस्कृती उभी करू शकतो. त्याच्या मागं काय होतं, आपलं प्रबळ असा आरमार कारणीभूत होतं. म्हणून हे आपण आपली तिथं संस्कृती नव्याने उभी करू शकलो. अजिंठा जी लेणी आहे, त्या अजिंठा लेण्यांमध्ये खूप चित्रण आहे. त्यातलं हे एकमेव चित्र मी दाखवतो तुम्हाला. हे का महत्वाचं आहे, विजय नावाचा एक राजा आहे, त्या राजाचं राज्याभिषेक इथे दाखवलेला आहे. तुमच्या ह्या बाजूला एकदम उजव्या बाजूला एकदम वरती कोपऱ्यामध्ये तो राजा आहे, त्याचं सिंहासन आणि त्याचा राज्याभिषेक दाखवतात बघा. त्याचं सगळं सैन्य आहे. त्यांनी श्रीलंकेवरती स्वारी केली होती, तो श्रीलंकेने तिथले काही बेटं जिंकली होती. तर त्याच्याकडचं सैन्य दल दाखवलेलं. एकदम खालच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर 2 बोटी दिसल्यात ना, दिसतात का मागं? त्या 2 बोटींमध्ये, एका बोटींमध्ये हत्ती आहेत आणि एका बोटीमध्ये घोडे. हे अजिंठा लेणी जी आहे तर त्या लेण्यांमधले चित्रण आहे. म्हणजे त्या राजाकडं सैन्य जसं होतं तसंच आरमारी सामर्थ्य किती मोठं होतं की तो त्या जहाजांमध्ये बसून घोडे, हत्ती घेऊन दुसऱ्या राज्यावरती गेलाय आणि तिथलं ते राज्य जिंकलंय. म्हणजे त्याच्याकडची आरमारी परंपरा आपल्या लक्षात येते. हे बंगालमध्ये चोळ राजांनी जो पराक्रम केलाय त्या पराक्रमावरती आधारित हे शिल्पांचं चित्रण आहे. तिथे सशस्त्र नौका आणि विहार नौका दाखवलेल्या आहेत. विटांमध्ये केलेलं हे मंदिर आहे. चोळ राजांनी खूप पराक्रम केलाय आपल्याकडे. ही असं आपल्याकडं
खूप मंदिरांवरचे चित्रण आहे, खूप तुम्हाला त्या भारतीय आरमाराबाबतचे खूप दाखवता येण्यासारखे आहेत गोष्टी. बराचसा व्यापार हा आपला म्हणजे 3000 वर्षांपूर्वीची आपली आरमारी परंपरा आहे असं म्हणायला हरकत नाही. एकच मिनिट स्लाइड्स. मध्ये स्लाइड्स मिस झाली, मध्ये स्लाइड्स मिस झाली अजून एक. तर ही आहे रामायण, म्हणजे रामाच्या काळामध्ये देखील नौकाटन खूप जोरात चालू होतं. राम ज्यावेळेस वनवासाला गेला ना, तर त्यावेळी रामाने एक युद्ध नौका वापरलेली. त्यावेळी 3 प्रकारच्या नौका होत्या, एक विहार नौका, युद्ध नौका आणि व्यापारी नौका. तर त्यापैकी युद्ध नौकांचा वापर करून रामाने गंगा नदी ओलांडलेली असा स्पष्ट उल्लेख आहे रामायणामध्ये. तर ती युद्ध नौकाच का, तर शत्रू राष्ट्रांकडून काही दुर्घटना व्हायला नको, काही हल्ले व्हायला नको म्हणून रामाने ती नौका वापरल्याचा उल्लेख आहे. रामायणाच्या काळामध्ये देखील आपल्याकडे समुद्री व्यापार खूप जोरात सुरू होता. अशा प्रकारचे युद्ध त्यावेळी चालायचे. हे चित्रण आहे पुरी, जगन्नाथपुरी नाही, पुरी म्हणजे आपल्या इथे मुंबईच्या इथं घारापुरी जे, तर ते घारापुरी ही शिलाहारांची राजधानी होती. तर तिथे शिलाहारकालीन एक नाणं सापडलं, त्याच्यामध्ये जहाजांचं चित्रण आहे. तर ती जी राजधानी, तर ती जिंकण्यासाठी त्या राजाने एवढं मोठं सैन्य घेऊन हत्ती वगैरे त्याच्यावरती लादून त्या घारापुरी जिंकली असं हे चित्रण केलेलं आहे. विजयनगरच्या काळामध्ये देखील ही एकसर नावाचे गाव आहे, मुंबईच्या इथं बोरिवली नावाचं एक ठिकाण आहे, तिथे एकसर नावाचं जे गाव आहे त्या एकसरमध्ये ही शिल्प सापडलं. एक 6 दगडांमध्ये कोरलेल्या इथं आहेत शिल्प हे. तर या शिल्पांमध्ये देखील आपण पाहू शकता की जहाजं वगैरे दाखवलेली आहे, त्याच्यावरती सशस्त्र नौका आहेत या सगळ्या, आणि त्यांच्या आधारे त्यांनी दुसरं एक राज्य जिंकलेलं आहे त्याचं हे चित्रण केलेलं आहे. आंध्र, पल्लव, शिलाहार या सगळ्यांकडे आरमार होतं, त्यांच्या वेगवेगळ्या नाण्यांवरती शिल्प कोरलेलं आहेत, जहाजांचं चित्रण केलेलं आहे. तर त्याच्यापैकी हे सोन्याचं नाणं आहे. सोन्याचं नाणं कोरलं याचा अर्थ त्या काळी आरमार किंवा व्यापारी किती प्रगत होते हे त्याचं चित्रण आहे. हे राजराजा चोळ आणि त्यांचा मुलगा आहे राजेंद्र चोळ. तर या लोकांनी म्हणजे या राजाने खूप मोठं काम केलेलं आहे आरमारामध्ये. यांना त्रिसमुद्रेश्वर हे स्वतःला असं म्हणून घेत, त्रिसमुद्रेश्वर अशी पदवी लावली होती, कारण बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि अरबी समुद्र या तीनही सागरांवरती, तिन्ही समुद्रावरती यांची सत्ता होती, म्हणून त्रिसमुद्रेश्वर असे हे स्वतःला म्हणून घेत. या चोळराजांची सत्ता फार मोठी होती. त्यांनी खूप मोठं राजेंद्र चोळ जो आहे तर त्यांनी आरमारी एक खूप मोठी मोहीम केलेली होती. त्याच्या ह्या आरमाराच्या एक चित्रण केलेलं आहे. असंच ही झाली आपली, थोडक्यात मी सांगितलं आरमारी परंपरा, ही फार मोठी आरमारी परंपरा आहे आपली. पण नंतरच्या काळामध्ये काय झालं की जेणेकरून आपण एवढ्या 600 वर्ष म्हणजे 11व्या शतकातले राजेंद्र चोळ आहे, तर त्याच्यानंतर आपल्याकडं धार्मिक चालीरीती, रूढी, परंपरा इतक्या वाढल्या की सिंधुबंदी म्हणजे बंगालचा उपसागर जो आहे, अरबी समुद्र जो आहे, अरबी समुद्राला सिंधू सागर असं म्हटलं जायचं, म्हणजे भारताची पश्चिम किनारपट्टी. तर त्या पश्चिम किनारपट्टीवरती जायचं नाही असं एक फॅड निघालं आणि सिंधुबंदी लादण्यात आली. तर ती नंतर संपूर्ण भारतालाच लागू झाली. तर ती सिंधुबंदी इतकी विचित्र होती की एक उदाहरण सांगतो फक्त. स्वामी विवेकानंद शिकागोची खूप मोठी परिषद जिंकून आले. शिकागोला त्यांचं खूप नाव झालं, आणि ते इथं ज्यावेळेस आले, साहजिकच ते जहाजांमधून गेले होते, ते ज्यावेळेस इथं आले कलकत्त्याला उतरले. कलकत्त्याला उतरल्यानंतर त्यांचं खूप मोठं स्वागत होईल असं त्यांना वाटलं, पण तिथल्या काही कर्मठ लोकांनी त्यांचा विरोध केला, त्यांना वाईट टाकलं. तर त्याचं कारण काय की त्यांनी सिंधुबंदी ओलांडली होती.
लक्षात घ्या. आता स्वामी विवेकानंदांची घटना ही 100-150 वर्षापूर्वीची असेल. 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी जेव्हा हे असं प्रकार केला की सिंधुबंदी ओलांडली, समुद्रावरती गेले, स्वतः शिवाजी महाराज जहाजावरती बसून दुसऱ्या राज्यावरती आक्रमण करण्यासाठी गेले, काय परिस्थिती असेल त्यावेळेस त्यांना त्रास झाला नसेल का? या सगळ्याचा आपण विचार केला पाहिजे. त्यांनाही खूप त्रास झाला, पण त्यांनी तो सगळा मोडून काढला, कारण त्यांना फक्त प्रगती करायची होती, आपल्या लोकांना मोठं करायचं होतं म्हणून. नंतरच्या काळामध्ये आपल्या ज्या वस्तू होत्या, आपल्याकडं पूर्व जो काय भाग आहे, तर भारत आणि इतर काही भागांमध्ये मसाल्याचे पदार्थ, रेशीम, कापड इतका मोठ्या प्रमाणावरती चालायचा. त्याचा असं भारतातून जहाज एखादं अमेरिकेत किंवा युरोपमध्ये गेलं, असं जर कुठं प्रसिद्ध झालं की बाबा भारतातून एखादं जहाज येते, तर तिथली ही जी काय जहाजांवरच्या ज्या काय वस्तू आहेत ते पटापट विकल्या जायच्या. त्याच्यामुळं खूप मागणी होती भारतातल्या सगळ्या वस्तूंना. काळी मिरी जी आहे, तर ते काळी मिरी त्याला ब्लॅक गोल्ड असं समजलं जायचं. मसाल्याचे पदार्थ त्यांच्याकडे नव्हतेच, तर त्याच्यामुळं इतकी मागणी होती मसाल्याच्या पदार्थांना की बाबा आपण नुसता व्यापार करण्याऐवजी आपणच जर इथं आलो आणि इथं जर वखारी स्थापन केल्या आणि इथल्या जर वस्तूच आपण जर स्वतः ताब्यात घेतल्या, इथला प्रांत जर ताब्यात घेतला, तर खूप मोठं आपली प्रगती होईल. या दृष्टीने त्यांनी इकडे येण्याचं सुरुवात केली. अशी भारतातली जे जहाज गेलं की तिथं फार मोठी चढाओढ लागायची की त्या जहाजांमधल्या वस्तू कोण घेईल. याच्यामुळं पोर्तुगाल, इंग्लंड, फ्रेंच, डच या सगळ्या लोकांची इतकी चढाओढ लागायची की आम्ही ते जहाज या आम्ही तर तिथल्या वस्तू विकत घेणार. आणि पोर्तुगीजांनी सुरुवात केली. हे सिद्धी, ही मगाची स्लाइड चुकून आली, खरं सिद्धी आपली खूप नामुष्की बरं का मित्रांनो. म्हणजे आपली जी जिंकण्याच्या सगळ्या गोष्टी आपण ऐकत असतो, ज्या आपण पराभवाच्या गोष्टी, त्याचा अभ्यास केला पाहिजे. सिद्धींनी राज्याभिषेक जो झाला आपला महाराजांचा, तो रायगड जो किल्ला आहे, तर तो रायगड किल्ला ह्या सिद्ध्यांकडं 20-25 वर्षांपेक्षा जास्त काळ होता. रायगडावरती म्हणजे आपली राजधानी यांच्या ताब्यात आहे. सिद्धी खूप थोडे, म्हणजे आपल्याकडे गुलाम म्हणून हे लोक इथं आले. गुलाम म्हणून आपल्या घरातले नोकर आहेत, गुलाम म्हणून इथं आले आणि त्यांनी आपल्यावरती राज्य केलं. एवढंच नाही तर आपल्या राजधानीवरती त्यांनी राज्य केलं इतक्या वर्ष. हे आपल्यासाठी खूप नामुष्कीची गोष्ट आहे. शिवाजी महाराजांना आरमाराची उभारणी करण्याची गरज पडली, कारण एकच मुख्य कारण आहे, ते म्हणजे सिद्ध्यांचा त्रास. सिद्ध्यांचा भयंकर त्रास व्हायचा. आपल्या इथल्या जुलमी सत्य, आपल्या इथल्या जी गावातली लोक आहेत, एका वेळी मनुजीने असा एक उल्लेख केलेला आहे की 600 लोकांची मुंडकी कापून त्यांनी घेऊन गेलेला आहे. एका वेळी गावातली 600 लोकांची मुंडकी कापून तो घेऊन गेलेला. इतका घृणास्पद अत्याचार तो करायचा इथल्या जनतेवरती. पण ज्यावेळेस मराठ्यांकडे म्हणजे मराठी येत आहेत असे जर दिसले, तर ते जहाजांमध्ये बसायचे, थोडंसं लांब जायचे आपल्या माराच्या टप्प्याच्या बाहेर. आणि आपल्या इथल्या लोकांना, किनाऱ्यावरच्या लोकांना काहीच करता यायचं नाही, कारण आपल्याकडे जहाजच नव्हती, आरमारच नव्हतं की त्यांच्यापर्यंत जाते. व्यापाराकरता जी लागणारी जहाज आहेत ती वेगळी, आणि लढाई करता जी लागणारी जहाज आहेत ती वेगळी. त्याच्यामुळे त्या जहाजांवरून त्यांच्यावरती हल्लाच करता यायचा नाही आपल्याला. त्याच्यामुळे सिद्ध्यांना खूप अतोनात त्यांनी अत्याचार केला. खूप मोजकी आहेत ही लोक, पण प्रचंड कठोर आहेत, खूप कठोर आहेत. या लोकांनी खूप अत्याचार केलाय आपल्यावरती. आणि वास्को द गामा पहिल्यांदा भारतात आला, तो कालिकतच्या येथे एक 1498ला तो आला. कालिकतच्या इथं कप्पड नावाचं एक गाव आहे, तर त्या कालिकत बंदरामध्ये तो आला. त्याचं कारण असं झालं की केप ऑफ गुड होप जो आहे, तुम्हाला मी मॅप दाखवेल, इथं खाली एकदम कोपऱ्यामध्ये एकदम खाली कालिकत नावाचं गाव आहे. कालिकत म्हणजे कलकत्ता नाही बरं का. कालिकत हे केरळ, आजचं जे केरळ आहे त्या केरळमध्ये कालिकत नावाचं गाव आहे. भूगोलाचा अभ्यास खूप झाला पाहिजे. जसा आपण इतिहासाचा अभ्यास करतो ना, इतिहासाच्या अभ्यासासोबत आपल्याला भूगोलाचं ज्ञान पाहिजे, तरच आपल्याला इतिहासाचं ज्ञान होतं.
कालिकत जे आहे ते केरळ राज्यामध्ये आहे आता. तर तो तिथं आला. कप्पड नावाचं तिथं एक गाव आहे, त्या कप्पडमध्ये तो आला 1498 मध्ये. कालिकतचं एक तुम्हाला उदाहरण सांगतो की नंतरच्या काळामध्ये म्हणजे शिवाजी महाराजांच्या नंतर कान्होजी आंग्र्यांनी मुंबईतल्या इंग्रजांचं एक जहाज पकडलं आणि ते कालिकतला आणून नेलं, असं एक इंग्रजांनीच उल्लेख केलेला आहे. कालिकतला न्यायचं कारण काय आहे? मुंबईला वगैरे त्या जवळपासच्या भागामध्ये त्यांना नेता आलं असतं. कालिकतमध्ये नेलं याचं कारण की कालिकतमध्ये मराठ्यांची सत्ता होती नंतरच्या काळामध्ये. तर इतकं नंतर कान्होजी आंग्रे वगैरे सगळ्यांनी पराक्रम केलाय. हा वास्को द गामा आहे आणि कालिकतचा राजा आहे झामोरीन, सामुद्री राजा असं त्याला म्हटलं जायचं. तर वास्को द गामाने खूप प्रलोभनं दाखवली की त्यांच्याकडचं ऐश्वर दाखवलं की आमचे एवढे ऐश्वर, आम्ही तुम्हाला ऐश्वर देऊ, संपत्ती देऊ, आणि सगळे लोक भुललेली आहेत असं तुम्ही पाहताय. 3 जहाजं घेऊन आला होता फक्त तो. यानंतर वास्को दी गामा नंतर गेल्यानंतर परत ज्यावेळेस आला त्यावेळेस त्यांनी इथे वखार स्थापन करण्यासाठी खूप त्याच्यावरती अत्याचार केले, वास्को द गामा आणि झामोरींच्या लोकांवरती. तोफांवरून त्यांनी खूप तोफांचा मारा केला आणि झामोरींनी शेवटी म्हटलं कशाला भांडणं करायची, तुला काय पाहिजे ते आम्ही देतो. पण त्याला ज्या अटी होत्या त्या मान्य करण्यासारख्या नव्हत्या, म्हणून त्यांनी आपला एक वकील दिला, वकील नेमला. तर त्या वकिलाचे म्हणजे झामोरींच्या वकिलाचे वास्को द गामाने कान कापले, त्याला कुत्र्याचे कान लावले आणि त्याची खूप विटंबना केली आणि परत पाठवून दिलं. लक्षात घ्या, हे मी का सांगतोय आवर्जून की आपण इतिहासापासून शिकायचं तर काय हे शिकायचंय की आपण डोळे उघडे ठेवले पाहिजे. फक्त 3 जहाजं घेऊन आलेलं आहे. आपण फुंकलो असतो, तिथले लोकांनी जरी नुसतं फुंकलं असते तरी ते उडून गेले असते, इतकी त्यावेळेस आपल्याकडं लोक होती. पण कुणी तसं दुस्साहस केलं नाही. आपल्याकडे जहाजं नव्हती, आरमारी बळ नव्हतं, पण त्याच्या बळावरती त्यांनी इथे खूप नरसंहार केला. नंतर हा आहे अल्बुकर्क. या अल्बुकर्कमुळं पोर्तुगीजांची भारतामध्ये सत्ता स्थापन होऊ शकली. यांनी देखील खूप नरसंहार केला. 64 वर्ष जगला हा. ह्याने गोव्यावरती पहिलं आपलं पोर्तुगालचं राज्य निर्माण केलं आणि खूप अत्याचार केला. गोव्यावरती जेवढे अत्याचार झालेले आहेत तर तेवढे मला नाही वाटत भारतात कोणावरती झालेले असतील. काय अत्याचार झाले की पावाचा तुकडा आदल्या रात्री विहिरीमध्ये आणून टाकायचा. एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला की दुसऱ्या दिवशी सांगायचे, टाकला असेल नाही असेल माहीत नाही, पण पावाचा तुकडा टाकला आणि दुसऱ्या दिवशी सगळ्यांना गावकऱ्यांना सांगायचे की बाबा इथलं गावातलं पाणी आता भ्रष्ट झालेलं आहे, तुम्ही आता कोणी हिंदू नाही राहिलेले, तुम्ही मुस्लिम राहिलेले नाहीत, तुम्ही आता आपोआप ख्रिश्चन झालेले, कारण हे विहीर बाटलेली. असं अख्खं गाव ख्रिश्चन व्हायचं. तिथल्या जर तुम्हाला लग्न करायचं असेल तर तुम्हाला लग्न जमिनीवरती करायचं नाही. नवरा बायकोनी पाण्यामध्ये जायचं बोटीमधून, तिथं तुम्ही दोघांनी लग्न करायचं आणि परत यायचं, नाहीतर तुम्ही ऑटोमॅटिक ख्रिश्चन. खूप म्हणजे तुम्हाला जर आई वडील गेले, जर तुम्हाला तुमची संपत्ती पाहिजे असेल तर तुम्हाला ख्रिश्चन व्हायला पाहिजे, नाहीतर तुम्हाला ती प्रॉपर्टी मिळणार नाही. असे खूप त्यांनी न सांगता येण्यासारखे काही इतके नरसंहार काही गोष्टी केल्या, त्याच्यामुळं खूप मोठी पिढीची पिढी ख्रिश्चन झाली. त्यांनी खूप नरसंहार केला. हा जगाचा नकाशा आहे. याचा अभ्यास का केला पाहिजे की वरती दिसते तुम्हाला नेदरलँड, हॉलंड, त्याखाली इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, हे ठिपक्याने एवढे दिसणारे देश येतो. पण भारत, आफ्रिका, दक्षिण अमेरिकाचा खंड, वरचा कॅनडा वगैरे ह्या सगळ्या निम्म्यापेक्षा जास्त जगावरती त्यांनी राज्य केलं. हे ठिपके काढू का नको असं मला झालं होतं, पण ह्या ठिपके एवढ्या दिसणाऱ्या देशांनी इतक्या देशावरती राज्य केलं. कारण का त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. कारण काय आहे की ते जीवन मरणाराच्या निर्धाराने लढले. त्यांच्याकडं अशी लोक नाहीत की ज्यांनी देशाबद्दल आपल्या धर्माबद्दल गद्दारी केलेली असेल. दूरदृष्टी, नवनवीन संकल्पना राबवून त्यांनी हे सगळं राज्य जिंकत गेले आणि आपलीकडचं जे आरमारी बळ आहे ते बळ संपत गेलं. नंतरच्या काळामध्ये
आणि हे ख्रिश्चन म्हणजे पोर्तुगीज वगैरे ह्या सगळ्या लोकांकडे आपलं आरमार सगळं गेलं आणि इथं कुणीही आरमार वापरत नव्हते. त्यावेळची अशी परिस्थिती होती, म्हणजे महाराजांचा काळ सुरू व्हायच्या अगोदर, की जर कुठलंही जहाज बाहेर काढायचं झालं, अगदी शिवाजी महाराजांचंच नाही तर त्यावेळेचा बलाढ्य राजा जो आहे औरंगजेब, मोगल बादशाह, यांचं देखील जर जहाज बाहेर काढायचं झालं तर त्याच्यासाठी पोर्तुगीजांची परवानगी लागायची. ती परवानगी पैसे घेऊन त्यांच्याकडून घ्यायला लागायची. एकदम मोजकी लोक आहेत ती, पण त्यांच्याकडून देखील परवानगी घ्यायला लागायची विकत. महाराजांचं एक पत्र पाठवलेलं आहे जे आज अवेलेबल आहे, की आम्हाला त्यातून सूट द्या. तर पोर्तुगीज असं सांगतायत की तुम्हाला आम्ही सूट का म्हणून देऊ? एवढा बलाढ्य राजा, आशियाचा सर्वात मोठा राजा औरंगजेब, याला आम्ही परवानगी देत नाही. याचे देखील लोक, प्रशासन आमच्याकडून परवानगी विकत घेऊन घेतात, तर आम्ही तुम्हाला का म्हणून देऊ? तर त्याच्यामुळे त्यांनी परवानगी दिलेली नाही महाराजांना. कित्येक वेळा महाराजांना ती विकत घ्यावी लागली. अशी परिस्थिती आहे महाराजांच्या काळामध्ये. नंतर शिवाजी महाराजांचा काळ आहे. सिद्धीच्या या सगळ्या अन्यायामुळे शिवाजी महाराजांना आरमाराची उभारणी करण्याची गरज पडली. आणि त्यांना माहिती होती की आपला जो काय लढा आहे हा जमिनीवरती जरी मोगल बादशाह, आदिलशाह, कुतुबशाह वगैरे या सगळ्या लोकांशी जरी असला, तरी समुद्रावरती आपल्याला सिद्धी पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच यांच्याशीच लढावं लागणार आहे. त्याच्यामुळं आरमाराचा त्यांनी वापर केलेला आहे. आरमार त्यावेळी सगळ्यांकडे होतं, पण सशस्त्र आरमार कुणाकडे नव्हतं. सशस्त्र जर आरमार कुणाकडेही असेल तरी पोर्तुगीज त्यांचं जहाज बुडवून टाकायचे. अशी खूप उदाहरणं आहेत की त्यांचे जहाज त्यांनी बुडवून टाकलेले. पण शिवाजी महाराजांनी, तारीख लक्षात ठेवा, 24 ऑक्टोबर 1657 रोजी कल्याण भिवंडीचा प्रांत ताब्यात घेतला आणि त्यांनी कल्याणच्या इथं एक हा दुर्गाडी नावाचा किल्ला आहे, कल्याणची खाडी इथे, तर त्या कल्याणच्या खाडीच्या तिथं दुर्गाडी नावाचा किल्ला बांधला. ही कल्याणची खाडी आहे, मुंबईला जातानाही लागती. या कल्याणच्या खाडीमध्ये शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची उभारणी केलेली. 24 ऑक्टोबर 1657 या दिवशी, आपण त्या दिवशी मराठा आरमार दिन म्हणून मागच्या वर्षीपासून साजरा केला. खूप मोठी आरमारी परंपरा असताना ती खंडित झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी खूप जिद्दीने, रुई लेंगताव वेंगश नावाचा एक माणूस आहे, आपल्याकडे त्यावेळेस तंत्रज्ञ नव्हते ना, त्यावेळेस आपल्याकडे आरमार जहाजावरती तोफा बसतील अशी जहाजच बांधणी इथं होत नव्हती. पण शिवाजी महाराजांनी ती बांधली, कारण रुई लेंगताव वेंगश जो आहे तर तो पोर्तुगीजांचा एक अधिकारी महाराजांनी काही वर्ष ठेवला होता. तर त्यांच्याकडून आपल्या लोकांनी सगळं ते शिकून घेतलं. आणि ज्यावेळेस पोर्तुगीजांना कळलं की बाबा हे आरमार तो आपल्याच विरुद्ध वापरेल, त्यावेळेस पोर्तुगीजांनी त्या रुईला एक पत्र पाठवलं की बाबा शिवाजीचं काय खरं नाही, तर तो आपल्याच विरुद्ध ते वापरेल. कितीही पैसे मिळत असले तरी रुई लेंगताव वेंगश आपल्या 400 लोकांनिशी आदल्या रात्री निघून गेला तो तिथून. पण जे काय काम करायचं होतं ते महाराजांनी साधलं आणि त्याच्या पुढच्या ज्या काय जहाजांची बांधणी ती शिवाजी महाराजांनी स्वतः केली. आणि शिवाजी महाराजांनी 8 वर्ष, 1657 शिवाजी महाराजांनी आरमाराची उभारणी केली. आणि 8 वर्षांमध्येच, अवघ्या 8 वर्षांमध्ये 1665 शिवाजी महाराजांनी एक मोठी मोहीम काढण्याचं ठरवलं. त्या मोहिमेचं नाव होतं बसरूची मोहीम. इतिहासामध्ये तसं फारसं नाव नाही आहे मोहिमेचं, कारण अवघ्या 16 दिवसांमध्ये मोहीम उरकलेली आहे. शिवप्पा नाईक हा त्यावेळी त्या भागातला एक मोठा राजा होता. हा तो शिवप्पा नाईक आहे. शहाजी महाराज आहेत, शिवाजी महाराजांचे वडील, तर त्यांचा हा समकालीन आहे, त्यांचा मित्र आहे. आदिलशहाने हा सगळा प्रांत, म्हणजे हा सगळा प्रांत कर्नाटक वगैरे प्रांतामध्ये येतो, हा सगळा प्रांत का जिंकून घेतला नाही, कारण शहाजी महाराजांनी सांगितलं की बाबा हिंदू राजे आहेत ते संपवायचे नाहीत, त्यांच्याकडून वेळोवेळी खंडणी मिळत होती, त्याच्यामुळे ते संपवले नाहीत महाराजांनी, शहाजी महाराजांनी. पण शहाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मात्र ह्या सगळ्यावरती नंतर शिवप्पा नाईक पण 1660च्या दरम्यान वगैरे मृत्यू पावला. आणि हा सगळा जो काय भाग आहे तो आदिलशहा आणि पोर्तुगीज जिंकून घेण्यासाठी टपलेले होते. त्यांचा जो शारजा खान नावाचा जो काय सरदार आहे,
आणि बेहलोल खान हे जे दोन सरदार आहेत त्यांनी या बसरूरवरती, या सगळ्या प्रांतावरती मोहीम राबवली. आणि बसरूर हा भाग, बसरूरच का तर बसरूर हा भाग त्यावेळी खूप प्रसिद्ध होता. तांदूळ आणि तिथे लागणारे जे लाकूड आहे जहाज बांधणीसाठी, तर ते खूप प्रसिद्ध होतं. आपल्याला लागणारं जे काय तांदूळ आणि लाकूड हे सगळं म्हणजे पोर्तुगीजांना देखील दक्षिणेतून पुरवठा व्हायचं. त्याच्यामुळं महाराजांनी हा सगळा भागच जिंकला आणि तिथं आपलं स्थान ठेवलं होतं. आणि इथून महाराजांची जी जहाज आहेत ही सगळी मोखो, कोंगो, इराण, पर्शिया, मस्कत इथपर्यंत जात होती. म्हणजे शिवाजी महाराजांचा आपण अभ्यास करताना एक लक्षात ठेवलं पाहिजे तरुण मित्रांनो, की आपण अभ्यास करतो की इंग्रज आपल्याकडे आले, राज्य केलं, पोर्तुगीज आले, राज्य केलं, डच आले, राज्य केलं. पण आपण देखील ह्या मोखो, कोंगो, इराण, पर्शिया, मस्कत इथपर्यंत आपल्या वखारी होत्या. ते जसे आपल्याकडे येऊन आपल्या वखारी शोधतात, जसे आपण गेलं पाहिजे त्यांच्या वखारी आपल्या वखारी शोधायला. आपल्या काही अवशेष तिथं सापडतात का ते पाहण्यासाठी. आपल्या कागदपत्र आज 99% कागदपत्र हे भारतीय भाषांमध्ये नाही आहेत. इंग्लिश, पोर्तुगीज, फ्रेंच, डच या सगळ्या भाषांमध्ये आहेत. तिथल्या लोकांना एक पद्धत होती की सगळे जे काय लिहायचे, जो काय वृत्तांत आज दिवसभरात जे काय झालं, आणि तो सगळा वृत्तांत आपल्या आपल्या देशांमध्ये पाठवून द्यायचे. कित्येकांच्या डायऱ्या आज प्रसिद्ध झालेल्या आहेत, कित्येकांच्या डायऱ्या आज प्रसिद्ध झालेल्या नाही आहेत. आज माझ्यासमोरच एवढा मोठा प्रश्न आहे की बसरूरच्या एकट्या मोहिमेमुळं मला असं वाटलं की बाबा आरमार किती प्रगत आहे, आपलं महाराजांचा आरमार किती मोठा आहे. जगातला, भारतातला हा एकमेव असा राजा आहे की जो राजा स्वतः जहाजात बसून, लक्षात घ्या, स्वतः जहाजात राजा बसून 2 राज्यांच्या पलीकडे असलेल्या शत्रू मित्र राष्ट्रांवरतीच म्हणूयात आपण, की जो शत्रू राष्ट्र गिळंकृत करायच्या अगोदर तिथं हल्ला केलाय जहाजांमध्ये बसून, आणि तो सगळा भाग जिंकून आपल्या ताब्यात ठेवलेला आहे. असा भारतातला हा एकमेव राजा आहे की ज्याने स्वतः जहाजात, गरज नाहीये ना दुसऱ्या कुणाला सांगू शकलो असतो, राजा कशाला जाईल ना, स्वतः राजा. तर शिवाजी महाराज दुसऱ्यांवरती सोपवणाऱ्यांपैकी नव्हते, स्वतः मोहीम करणाऱ्यांपैकी होते. अशा कुठल्याही सगळ्या मोहिमा घ्या की शिवाजी महाराजांनी या स्वतः सगळ्या मोहिमा केलेल्या आहेत. तर ह्या सगळ्यांमध्ये हे विदेशी लोक का दाखवले असं तुम्हाला प्रश्न पडला असेल. पण जसा आपण आपला अभ्यास करतो तसा या सगळ्या लोकांचा अभ्यास केला पाहिजे. हा आहे इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स, आणि ही आहे पोर्तुगालची राजकन्या चौथा जो राजा आहे त्यांचा जॉन, तर त्याची कन्या आहे कॅथरीन ब्रिगांझा. तर या दोघांचं लग्न ठरलं मे 1661 मध्ये. आणि त्यावेळी पोर्तुगालची राजकन्या ही, पोर्तुगालचं खूप मोठं जगामध्ये सगळीकडे खूप मोठी मोठी बेटं होती, तर यांच्यामध्ये खूप वादविवाद होते. त्याच्यामुळे हे लग्न ठरलं आणि एक आपापसांमध्ये मैत्री संबंध निर्माण करावे असं ठरलं. आणि जगामधली काही बेटं पोर्तुगाल इंग्लंडला त्या निमित्त देणार होते हुंडा म्हणून. म्हणजे हुंड्याची पद्धत ही भारतातच नाहीये बरं का, अख्ख्या जगात आहे. आणि त्यावेळी बेटं, मोठी मोठी बेटं आणि प्रांत एकमेकांना दिला जायचा. त्यापैकी मुंबईचं जे बेट आहे तर ते पोर्तुगाल इंग्रजांना देणार होते. नंतर हे लग्न रद्द झालं, त्यांच्यात काय बिनसलं काय माहीत नाही, पण हे रद्द झालं. पण त्यांच्यामध्ये जो पहिला ॲग्रीमेंट झालेलं होतं त्याप्रमाणे मुंबईचं बेट जे ते 8 फेब्रुवारी 1665 रोजी पोर्तुगीज इंग्रजांना अलॉट करणार होते. तर ती साधारण तारीख महाराजांना आपल्या हेरांमार्फत कळली, 8 फेब्रुवारी 1665. तर त्या दिवशी पोर्तुगालचं जे सैन्य आहे सगळं आरमार, तर ते गोव्याहून मुंबईला जाणार होतं. इथं वरती मालवण नावाचा बंदर आहे, इथं मालवण आहे, इथं खाली गोवा आहे, दिसला ना तुम्हाला, आणि एकदम खाली इथं बसरूर आहे. इथे 300-350 किलोमीटर लांब आहे बरं का. महाराजांनी सगळ्या हेरांमार्फत सगळी माहिती काढली होती. माझ्या माहितीप्रमाणे बसरूरची ही मोहीम इतकी मोठी आहे त्या काळातली आणि इतकी वेगळी आहे की सुरत लुटीपेक्षाही तिचं महत्त्व फार मोठं आहे. कारण
जहाजांमार्गे पोर्तुगीज इंग्रज सोडून दुसरं कुणीही आजपर्यंत एवढा मोठा प्रवास केलेला नाही. राजांनी तर कधीच नाही, त्यांच्याही राजांनी कधी केलेला नाही एवढा मोठा प्रवास. एवढा मोठा प्रवास महाराजांनी कसा केला असेल हा मोठा प्रश्न आहे. तर इतिहासकारांमध्ये खूप मोठा गैरसमज आहे की बाबा महाराजांना त्रास झाला म्हणून त्यांनी परत कधी जहाजांमध्ये पाऊल ठेवलं नाही वगैरे वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. असं जर असतं तर महाराजांनी हा प्रवासच केला नसतात. मुळात महाराजांच्या हेरांनी सगळी माहिती इत्थंभूत काढलेली होती. किती वेळ लागेल, किती पाणी लागेल, किती धान्य लागेल, तर जहाजांमध्ये बसून आपल्याला कुठं जाता येईल, किती जहाजं कुठं आतमध्ये जाता येईल. बसरूर खूप आतमध्ये, तसं बसरूरच्या अलीकडे गांगुळी नावाचं बंदर आहे, तर त्या गांगुळीपर्यंतच मोठी जहाजं जाता येईल, आतमध्ये मोठी जहाजं जाणार नाहीत. या सगळ्याचा अभ्यास महाराजांनी केलेला होता. या सगळ्याचा स्टडी केलेला होता. भूगोलाचा अभ्यास त्यांचा इतका प्रचंड झालेला होता की 8 फेब्रुवारी 1665 गोव्यातलं जे पोर्तुगीजांचं आरमार आहे ते सगळं गेलं. ते इकडून पास झाले त्यावेळेस मालवणच्या अलीकडे मालोंड नावाचं एक गाव आहे. हे मालोंड नावाचं गाव आहे. इथं हा बेस कॅम्प होता महाराजांचा, मराठा नेव्हीचा. त्याचा काहीच फोटोज घेता येत नाही. आज कुणालाच माहित नाही मालोंड कुठं आहे, मालोंडमध्ये काय होतं काय नाही. पण या मालोंड गावामध्ये मराठ्यांचा बेस कॅम्प होता. शिवाजी महाराजांची या मोहिमेमध्ये 85 छोटी जहाजं, 3 मोठी जहाजं महाराजांची या मोहिमेमध्ये सहभागी होते. लक्षात घ्या, 1657 महाराजांनी आरमाराची उभारणी केली. 8 वर्षांमध्ये महाराजांकडं 85 मोठी जहाजं होती. तुलना करा, खूप मोठं काम होतं त्यावेळी झालेलं. तर ही सगळी जहाजं, काय ते दृश्य असेल लक्षात घ्या की मागं हे सगळं एवढं मोठं 85 जहाजं, 3 मोठी जहाजं ज्यावेळेस मोहिमाला निघालेली आहेत, ते दृश्य समोर आणा, तुमच्या लक्षात येईल की केवढा मोठा आवाका होता. महाराजांच्या हेरांनी कळवलं की बाबा पोर्तुगीजांचा आरमार पुढे गेले आणि महाराजांचं आरमार सगळं बसरूरला गेलं. ते तडक कुठल्याही मध्ये थांबा न घेता बसरूरला निघालं. हे तडक इकडे खाली बसरूरला गेलं. हा तिथला एक छोटासा नकाशा आहे. हे गांगुळी आहे, इथं कोणी बीच आहे. हा इथं जो काय भाग आहे हा एकदम अरुंद किनारपट्टी इथे, म्हणजे एक अर्धा किलोमीटर फक्त असेल. इथून आतमध्ये मोठी जहाजं जातच नाही. सगळी जी जहाजं आहेत महाराजांची ही बाहेर लागली. ह्या सगळ्या गोष्टी काय कुठे लिहून ठेवलेल्या नाहीत बरं का. ह्याच्या वेळेस आम्ही प्रवास केला त्यावेळेस काय नेमकं महाराजांनी केलं असेल, काय केलं असेल, कशी ती युद्धरचना झाली असेल, या सगळ्याचा अभ्यास केला. आणि त्या अभ्यासांती हे सगळं मॅपिंग, स्केचिंग वगैरे सगळं आम्ही केलं. याच्याबाबत खूप बसरूर मोहिमेबाबत सांगता येण्यासारखं आहे. कुंदापूर नावाचं ठिकाण आज खूप प्रसिद्ध आहे, पण त्यावेळी बसरूर खूप प्रसिद्ध होतं. बसरूर थोडंसं आतमध्ये इथं पंचगंगावली नावाची नदी वाहती. 5 नद्या एकत्र येतात. हदी, कुब्जा, सुपर्णिका नावाच्या अशा त्या सगळ्या नद्या आहेत. तर त्या नद्यांमध्ये मधून अशी बेटं झालेली आहेत, छोटी बेटं. खूप रम्य भाग आहे हा, खूप रम्य भाग आहे. पण हा सगळा रम्य भाग बघत बसण्यात महाराजांना वेळ नव्हता. महाराजांनी 3 जहाजं बाहेर ठेवली. छोटी जी जहाजं आहे ती सगळी रस्त्यांवरती ठेवली मध्ये, कारण शत्रूची जर जहाजं आली तर पटकन त्याच्यावरती अटॅक करता यावा. महाराज छोट्या जहाजांनी इथं बसरूरला गेले इथपर्यंत आणि तिथून चालत ते इथपर्यंत गेले. जिथे जहाज जाईल, लक्षात ठेवा, जिथे जहाज जाईल तिथे जहाज जाता येईल तिथपर्यंत जहाज नेले. जिथं जहाज जाणार नाही तिथं घोडे आणून ठेवलेले आहेत महाराजांनी. 10,000 पायदळ महाराजांनी मालवण वगैरे या सगळ्या प्रांतापर्यंत ठेवलेलं होतं. 3,000 लोक, आरमारी लोक या मोहिमेमध्ये सहभागी होते. 4 ते 5,000 लोक महाराजांनी छोटी गाटागाटांनी ठिकठिकाणी हेरांमार्फत अशी ठेवलेली होती. म्हणजे बसरूरमध्ये काही येऊन मुक्काम केला, कुंदापूरमध्ये केला, नगरामध्ये केला, अशा ठिकाणी केला. इथे बसरूरमध्ये आल्यानंतर महाराजांनी व्यंकोजी पंत नावाचा त्यांचा एक वकील आहे, त्या व्यंकोजी पंतला नगरा नावाचा एक किल्ला इथे, त्या नगरा किल्ल्यापाशी पाठवलं. इथे आतमधल्या बाजूला नगरा नावाचा किल्ला आहे, इथे दिसतो तुम्हाला नगरा कोपऱ्यात. तर त्या नगरा किल्ल्यावरती महाराजांनी आपल्या लोकांना पाठवलं आणि तिथं बेदनूरचे जे राजा होते, मागाशी जे दाखवले तुम्हाला बेदनूरचे राजा, तर ते मेल्यानंतर त्यांचा मुलगा तिथं सत्तेवरती होता. तर त्यांच्याशी तह केला. हा बसरूर त्यावेळेस बार्सिलोर नावाचा नाव असं होतं त्या किल्ल्याला. तर हा पोर्तुगीजांचा नकाशा आहे. हा खूप प्रयत्नांती मिळाला
त्यावेळेच्या त्यांच्या ताब्यात असलेल्या प्रत्येक किल्ल्याचं मॅपिंग त्यांनी केलेलं आहे बरं का, पोर्तुगीजांनी, इंग्रजांनी. तर हा किल्ला महाराजांनी जिंकला, तिथं आपली माणसं ठेवली, हा सगळा प्रांत ताब्यात घेतला आणि महाराज निघाले. महाराजांना थांबण्यात वेळ नव्हता आणि महाराज निघाले ते गोकर्णला. मध्ये काही ठिकाणी गेले, तिथे त्यांनी लूट वगैरे केली मधल्या काही भागांमध्ये, आणि महाराज गोकर्णला गेले. गोकर्ण महाबळेश्वरला महाराजांनी दानधर्म केला, तिथं अभिषेक केला. गोकर्ण खूप प्रसिद्ध आहे आजही, खूप लोक तिथे जातात. हा जो काय भाग आहे, हा कुंठा, होन्नावर, मुरुडेश्वर, हा सगळा प्रांत महाराजांनी जिंकला. आणि तिथे आपलं सैन्य ठेवलेलं आहे. इथे कद्रा नावाचं जे गाव आहे, त्या कद्राचा किल्ला जिंकला महाराजांनी. हा इथून बसवराज दुर्ग आहे, हा बसवराज दुर्ग देखील आपल्या ताब्यात होता. नंतर इथून त्यांनी सगळं आरमार पाठवून दिलं, कारण गोव्यातल्या लोकांना कळणार, पोर्तुगीजांना, की बाबा महाराज खाली गेलेले आहेत, ते आपल्यावरती, गोव्यावरती हल्ला करतील. त्याच्या अगोदर महाराजांनी आपला आरमार पाठवून दिलं आणि कद्रा मार्गे महाराज जंगलातून नंतर येताना महाराज आरमारे मार्गे म्हणजे जहाजामार्गे आलेले नाहीत. काय मोहिमेचा जो मार्ग आहे तो वेगवेगळा असावा, कारण शत्रूंना कळायच्या अगोदर आपण त्यांच्या फुटवलं पाहिजे, त्यांना चुकवलं पाहिजे, म्हणून महाराजांनी हा जंगलाचा मार्ग निवडला. तो जंगलाचा मार्ग जो आहे तो इतका घनदाट निबिड अरण्यात आहे, तर तो तुम्हाला एक फोटो दाखवतो. हा आहे तो जंगल, हे भीमगडचं जंगल आहे. भीमगड किल्ला आहे तिथे, त्या भीमगडावरती महाराजांनी एक दिवस मुक्काम केला. 350 वर्षापूर्वी घेतलेला फोटो. या मोहिमेला 2 वर्षांपूर्वी 350 वर्ष पूर्ण झाले. इतकं घनदाट जंगल आहे, 3 अभयारण्य आहेत या जवळपास. आज अशी परिस्थिती आहे, मलाच फोटो घेता येत नव्हता, तर त्यावेळी महाराजांच्या वेळी कशी परिस्थिती असेल. माणूस नाही, हत्ती घुसला तर त्याला सापडणार नाही रस्ता, अशी परिस्थिती आहे. कित्येक झाडांना निर्मनुष्य ठिकाणी आहे, म्हणजे काही ठिकाणी तर माणसाचा स्पर्शही झालेला नाही, असे जंगल आहे. अशा जंगलांमधून महाराजांनी प्रवास केला, महाराजांच्या लोकांनी केलेला आहे. घोडेबिडे काय नव्हते त्यावेळेस, माणसांना चालता येत नाही जंगलांमध्ये. आपल्या काही ठिकाणी असं स्वप्न आपल्याला वाटतं की बाबा महाराज घोड्यांनी गेले, पालखीने गेले, शक्य नाही. महाराज चालत हा सगळा प्रवास केलेला आहे. रस्ता करून महाराजांनी हा सगळा प्रवास केलेला आहे. अशी ही सगळी बसरूरची मोहीम फार प्रसिद्ध आहे, फार प्रसिद्ध आहे. पण मिर्झा राजा जयसिंग इथे आला आणि त्याच्यामुळं ही प्रसिद्ध नसावी. पण या बसरूरच्या मोहिमेमुळे आज आपण गल्लीत क्रिकेट खेळतो, त्याच्यामुळं आपल्याला माहिती होती की बाबा क्रिकेट काय प्रकार आहे, काय प्रकार आहे. पण गल्लीत नुसतं क्रिकेट खेळून उपयोग नाही, आपल्याला रणजी खेळलं पाहिजे, देशामधले सामने खेळले पाहिजे, आंतरराष्ट्रीय खेळलं पाहिजे, तर आपल्याला अनुभव येणार ना. जर इथेच जर प्रवास केला असता महाराजांनी तर अनुभव नसता आलेला. त्याच्यामुळं महाराजांना ही मोहीम जमिनी मार्गे ते जाऊ शकले असते, पण महाराजांनी ही मोहीम समुद्रामार्गे का केली, की आपल्या लोकांना आरमारी मोहीम काय असते, आरमारी मोहिमेचं महत्व कळावं. आपल्या लोकांना आरमार म्हणजे काय, जहाज म्हणजे काय, हवा म्हणजे काय, पाण्याची लोट कसे असतात, कसा प्रवास केला पाहिजे, ह्या सगळ्याचं ज्ञान व्हावं म्हणून महाराजांनी मोहीम केली. फक्त अवघ्या 8 वर्षांमध्ये मोहीम केली. आणि महाराजांनी नंतर या बेदनूरच्या राणीशी खूप नंतर मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले. आणि नंतर हा जो किल्ला आहे खांदेरी, हा नंतरच्या काळात खूप महाराजांनी पराक्रम केलेला आहे मराठा आरमारांनी. पुन्हा खांदेरी नंतरच्या काळात शिवाजी महाराजांच्या मृत्यूपूर्वी 1679-80च्या दरम्यान हा किल्ला बांधलाय. मुंबईपासून खूप जवळ आहे हा किल्ला. हा इंग्रजांना बांधता आला नाही, कारण इथं मुंबई आहे, इथं माझा कर्सल आहे, तिथे इथं खांदेरी आहे आणि इथं जंजीर आहे, खालच्या बाजूला जंजीर आहे. खांदेरी किल्ला बांधला म्हणजे त्या जंजिरेच्या सिद्धीवरती पाचर घातला असाच उल्लेख आहे साबासात बकरीमध्ये, की मध्ये ही जंजिरा म्हणजे सिद्धी, मुंबईतल्या इंग्रज वगैरे या सगळे लोक मिळून मराठ्यांना खूप त्रास द्यायचे. म्हणून महाराजांनी काय केलं माहित नाही, खांदेरीवरती पाणी लागत नव्हतं, पण मराठ्यांनी काय केलं माहित नाही, पण मायनाक भंडारी त्यांच्या भावानी वेणजी सरंगी, त्याला दर्यासारंग असं म्हटलं जायचं, तर त्यांनी प्रचंड पराक्रम केला. आणि त्या पराक्रमाने खांदेरीचा किल्ला तिथं त्यावेळी रिव्हेंज
आणि हंटर नावाची जी जहाज इंग्रजांची, तर माहिती घ्या, रिव्हेंज आणि हंटर ही त्यावेळी इंग्रजांची फार मोठी युद्ध नौका होती. तर त्या युद्ध नौकांना देखील त्यांनी फसवलं. इथं थळ नावाचं एक गाव आहे, त्या थळमधून छोट्या होडींनी, म्हणजे ह्या अशा छोट्या होडी आहेत, या छोट्या होडींनी चकवलं. शिवाजी महाराजांचे कित्येक पत्र आहेत की आम्हाला दारू गोळा द्या, शस्त्रसाठा द्या, अशी विनंती वाजा पत्र आहेत ह्या इंग्रज पोर्तुगीजांना, पण त्यांनी दिले नाहीत त्यांना. पण नंतर ह्या इंग्रजांनी नंतर आपल्या राजाला सांगितलं की बाबा शिवाजीच्या राजाकडे जी काय छोट्या होडी आहेत तर त्या होडी आम्हाला पाहिजे, तर तेवढ्या होडींची तेवढी सोय करा, कारण त्या होडी आम्हाला चकवतात, असं त्यांचं एक म्हणणं आहे. आणि जमिनीपेक्षा पाण्यावरतीच त्यांना मराठ्यांची जास्त भीती वाटू लागली. कित्येक पत्रांमध्ये तर असं आहे की बरं झालं शिवाजी सह्याद्रीवर जन्मला, जर तो समुद्राच्या जवळपास जन्मला असता तर आमचं काय खरं नव्हतं, आम्ही इथून निघून गेलो असतो. शिवाजी महाराजांना एक 8 ते 10 वर्ष जर अजून लाभले असते तर पोर्तुगीज इंग्रज इथे राहिलेच नसते, असं कित्येकांचं म्हणणं आहे. हे उगाचच नाही, कारण ह्या शिवाजी महाराजांना पंख आहेत, तो कुठेही उडू शकतो, तो कुठेही अवतीर्ण होऊ शकतो, असे जे काय उल्लेख केलेले आहेत हे सगळे या खांदेरीच्या मोहिमेमुळं प्रभावित होऊन केलेले आहेत. त्याच्यामुळे खांदेरीची मोहीम आरमाराच्या बाबतीत खूप खूप मोठी आहे. हा नंतर उत्तर काळामध्ये बांधलेला आहे. हा देखील कुलाबा आहे अलिबागच्या इथे किल्ला. या कुलाब्यामध्ये महाराजांचं म्हणजे नंतर कान्होजी आंग्र्यांचं जहाज बांधणीचा आणि तोफा बनवण्याचा कारखाना होता. हा पद्मदुर्ग, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, ह्या सगळ्या, विजयदुर्ग, ह्या सगळ्या एक किल्ला पाहून होत नाही. महाराजांनी ही सगळी समुद्रातली किनारपट्टींवरती देखील किल्ले बांधले. हे नुसते महाराष्ट्रातले, महाराष्ट्राच्या खाली महाराजांनी बसवराज दुर्ग वगैरे, तिथे कारवारच्या मध्ये 3 किल्ले आहेत, तेही महाराजांनी नंतर बांधलेले आहेत. एवढे किल्ले जमिनीवरतीच नाही तर समुद्रावरती देखील बांधणारा हा जगातला एकमेव राजा आहे. एक किल्ला पाहून होत नाही. मी तरुणांना कायम, माझ्या मित्रांना कायम सांगत असतो की एक किल्ला पाहून होत नाही, पण महाराजांनी त्यांच्या उभ्या हयातीमध्ये 360 किल्ले कसे बांधले, कसे त्यांनी राखले असतील. एक फ्लॅट घेऊन होत नाही, एक प्रॉपर्टी घेऊन होत नाही. आपण असा विचार केला पाहिजे शिवाजी महाराजांच्या सगळ्या मावळ्यांनी की 360 प्रॉपर्टी आपल्या झाल्या पाहिजेत, तेव्हा आपण कुठं शिवाजी महाराजांसारखे आहोत असं, त्यांचे मावळे आहोत असं म्हटलं पाहिजे. नंतर थोडक्यात मी ह्या सगळ्या शिवाजी महाराजांच्या आरमारांनी, एक आहे ना 10 मिनिटं, शिवाजी महाराजांच्या आरमारांनी काय अतुलनीय पराक्रम केला हे सांगण्यासाठी मला कायम गदगदून येतं. की मी नंतर पूर्वीची परिस्थिती सांगितली की शिवाजी महाराजांसह सर्वांना पोर्तुगीजांच्या परवाने घ्यायला लागायचे विकत. कित्येक वेळा शिवाजी महाराजांची जहाजं पोर्तुगीजांनी पकडलेली आहेत, ती डुबवलेली आहेत. म्हणजे महाराजांना आपण ग्रेट समजतो आहेच, पण महाराजांची कित्येक पत्र आहेत बरं का मित्रांनो, विनवणीचे पत्र आहेत. पण महाराजांनी लक्षात ठेवलेलं आहे की या सगळ्यांना आपण कधी ना कधी हरवायचंच आहे. आणि ही लांबची गोष्ट नाही आहे. शिवाजी महाराजांच्या हयातीमध्येच त्यांनी सूट दिली होती की मराठ्यांना काही जी व्यापारी त्यांची जहाजं आहेत, तांदूळ वगैरे जी जीवनावश्यक वस्तूंसाठी त्यांनी सूट दिलेली होती. खूप कमी आयुष्य लाभलं महाराजांना, संभाजी महाराजांना. पण संभाजी महाराजांची जी सिंधुदुर्ग, जंजिऱ्यावरची जी मोहीम आहे, गोव्यावरची जी मोहीम आहे आणि मुंबईवरची जी हल्ला आहे करण्याची जी योजना आहे ती प्रचंड खूप वेगळी आहे. त्याच्यामुळं मुंबईकर खूप घाबरलेले होते. त्याच्याबाबतही वेगळं खूप सांगता येईल. संभाजी महाराजांनी ज्या 8-9 वर्षाच्या काळामध्ये ज्या आरमाराबाबत, फक्त आरमाराबाबत काम केलं, त्याच्यासाठी हा जंजिरा आहे. जंजिऱ्यावरती त्यांनी खाडी बुजवून जो पूल बांधला होता तर तो अशक्य, म्हणजे त्यावेळी कुणाला सुचली नव्हती अशी जी गोष्ट होती, तर ते संभाजी महाराज करत होते. तर ते संभाजी महाराज करता ते पाहून युरोपियनांनीच तोंडात बोट घातलं होतं की बाबा कसं काय, महाराजांना सुचलं कसं काय. आणि औरंगजेब इथे आलेला असताना लक्षात ठेवा की कित्येकांनी असं वर्णन केलेलं आहे, औरंगजेब इथं खूप मोठी सेना घेऊन आलेला बरं का. आपण औरंगजेबाला एकदम शुल्लक समजतो की एकदम तो हरवलं म्हणजे काय, एकदम शुल्लक, शत्रूला कमी समजून चालत नाही.
औरंगजेब इथं आला तर त्याच्या सैन्याचं वर्णन काहींनी असं केलेलं आहे की इथल्या प्रत्येक झाडाला एक एक मोगल जरी बांधला ना तरी मोगल शिल्लक राहतील पण झाडं संपतील, इतके मोगल इथं आलेले होते. तरी देखील 27-28 वर्ष खूप भितवलं, मोगलांना खूप त्रास दिला. मोगलांकडं आर्मर नव्हतं बरं का, आर्मर होतं पण ते एवढं प्रबळ नव्हतं. सिद्धी आणि इंग्रज पोर्तुगीज या सगळ्या लोकांना हाताशी धरून तो मराठ्यांविरुद्ध कारवाई करत होता पण प्रबळ नव्हतं. या काळामध्ये 40 वर्ष कान्होजी आंग्रेंनी नंतर आपलं अस्तित्व निर्माण केलं आणि मराठा आरमाराची जी पताका आहे ती पताका खूप मोठी वाढवली आणि जगभर या कान्होजी आंग्रेंचं नाव झालं. कान्होजी आंग्रे आपल्याला माहिती आहेत पण कान्होजी आंग्रेंची 6 मुलं आहेत. तर त्या 6 मुलांची जी नावं आहेत तर ती जी यांच्याही खूप मोठी आहेत. येसाजी, धोंडजी, संभाजी, तुळाजी, शेखोजी या सगळ्यांनी देखील कान्होजींपेक्षाही खूप मोठा पराक्रम केलेला आहे. शिवाजी संभाजी महाराजांनंतर जर युरोपियनांच्या कागदपत्रांमध्ये कुणाचा उल्लेख असेल तर तो येत होता कान्होजी आंग्रे, संभाजी आंग्रे आणि तुळाजी आंग्रेंचा. नाव कायम लक्षात ठेवा. तुळाजी आंग्रेंनी इतका अतुलनीय पराक्रम केलेला आहे की विचारता सोय नाही. थोडक्यात मी काय काय उदाहरणं सांगतो. कान्होजी आंग्रेंनी मुंबईच्या गव्हर्नरला 1702 साली एक पत्र पाठवलेलं आहे. तर त्यांनी त्याचं एक ट्रान्सलेशन करून आपल्याला राजाला पाठवलंय. तर त्या एक छानसं वाक्य आहे. काय म्हणतोय कान्होजी आंग्रे कुणाला? इंग्रजांना. आय शॅल गिव्ह अ रिझन टू रिमेंबर माय नेम. म्हणजे आमचं नाव तुमच्या सदैव स्मरणात राहील ऐसा तुमचा इलाज करू. लक्षात ठेवा की इंग्रज पोर्तुगीज त्या काळी जरा थोडेसे कमी झाले होते. इंग्रज खूप त्यांचं प्राबल्य वाढलं होतं. इंग्रज हे त्या काळी आरमारामध्ये इतके प्रगत होते की आज अमेरिका आहे, अमेरिकेपेक्षाही प्रगत होते. इंग्रजांविरुद्ध लढा देण्याची जगामध्ये कुणाचीही ताकद नव्हती, कुणाचीच नाही. अशा इंग्रजांना कान्होजी आंग्रे पत्र पाठवून काय सांगतायत की आमचं नाव तुमच्या सदैव स्मरणात राहील ऐसा तुमचा इलाज करू. याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या की कान्होजींची धडाडी काय असेल. एकट्यात कान्होजी आंग्रेंनी, मराठा आरमारांनी, पोर्तुगीजांचाच नाही, नुसत्या इंग्रजांचाच नाही, पोर्तुगीज, इंग्रज, डच या सगळ्या लोकांच्या एकत्रित आरमाराचा पराभव केलेला आहे. एकदा नाही कित्येकदा केलेला आहे, नुसता इंग्रजांचाच नाही. असे हे कान्होजी आंग्रे मराठा आरमारामध्ये खूप मोठं काम त्यांनी केलेलं आहे आणि मराठा आरमाराचं नाव खूप वाढवलेलं आहे. हे एक मराठा आरमारामध्ये खूप मोठं पान असं म्हणता येईल. आंग्रीय बँक याला म्हणतात. मालवण आणि विजयदुर्गच्या आणि देवगडच्या दरम्यान हे एक भाग आहे समुद्रामध्ये. जसं जमिनीवरची जी पातळी असते ना ती सारखी नसते बघा, कधी डोंगर, माथा, उतार, खड्डा वगैरे असं असतं. तसं समुद्राचा तळ कधी सारखा नसतो. समुद्राचा तळ देखील सपाट नसतो, त्याला कधी डोंगर असतात समुद्रामध्ये, काही खोल असतात. तर विजयदुर्ग आणि देवगडच्या दरम्यान असा एक भाग आहे, टापू आहे की ज्याची उंची, रुंदी समुद्राची 20 ते 22 मीटर आहे खोल आणि त्याच्या आजूबाजूला 450 ते 500 मीटर खोल आहे. त्या भागामध्ये समुद्र तसा शांत असतो, उथळ नसतो, म्हणजे वाहत नसतं जास्त पाणी, वारा नसतो. आणि या सगळ्या भागाची माहिती आंग्र्यांना फार पूर्वीपासून होती. तुळाजी आंग्रे स्पेसिफिक इथे यायचे सकाळी त्यांची लोक आणि इथे आपलं जहाज आणायचे आणि नांगर टाकायचे. नांगर माहिती ना सगळ्यांना? नांगर म्हणजे काय की नांगर टाकला की जहाज तिथं थांबायचं. तसं जहाज थांबत नाही बरं का. वारा आला की ते वाऱ्याने वाहत जातं, कुठेही वाहतं. 100, 150, 300, 500 इथून अमेरिकेला पण जाईल वाऱ्याने, इतका मोठा तो वाऱ्याचा प्रवाह असतो. नांगर टाकलं की जहाज तिथे थांबतं. आणि आपले परवाना पत्र, म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आपण ज्यांच्याकडून परवाने घ्यायचो तर कान्होजी आंग्रेंनी ती पद्धत पूर्णपणे बंद केली. शिवाजी महाराजांच्या काळात फक्त थोड्या काही जहाजांकरता ती होती, ती कान्होजी आंग्रेंनी पूर्णपणे बंद केली. शेखोजी संभाजी आंग्रेंच्या काळामध्ये इंग्रज पोर्तुगीजांनी अशी परवानगी मराठ्यांकडून घ्यायची अशी सक्ती करण्यात आली. तुळाजी आंग्रेंच्या काळामध्ये तर अशी सक्ती झाली की तुम्ही आमच्याकडून परवानगी घ्यायचीच, नाही घेतली तर आम्ही तुमचं जहाज घ्यायचो आणि ते समुद्रामध्ये बुडवून टाकायचे. अशी परिस्थिती तुळाजी आंग्रेंनी केली.
आणि तुळाजी आंग्रेंनीच्या काळामध्ये पोर्तुगीजांचं असं एक पत्र आहे मित्रांनो, की तुळाजी आंग्रे इतका रगेले की त्यांच्याकडून जरी परवानगी घेतलेली असली तरी एका व्यापारी जहाजाच्या मागं आणि पुढं एक एक पलटण ठेवायला लागायची, म्हणजे एक सशस्त्र जहाज ठेवायला लागायचं. कारण हा परवानगी घेऊन देखील इतका उर्मट आहे की तो कधी आमचं जहाज बुडून टाकू शकतो, काय सांगता येत नाही. आमच्या जर लोकांनी उर्मटपणा केला, लक्षात ठेवा, पोर्तुगीज इंग्रज हे हिंदी महासागर स्वतःच्या मालकीचं समजायचे. पोर्तुगालचा जो राजा आहे तो हिंदी महासागरचा राजा आहे, आपल्या मालकीचं त्यावेळी नव्हतं हिंदी महासागर. हिंदी महासागरावरती जर जहाज बाहेर काढायचं तर त्यांची परवानगी लागायची. त्याच्यामुळं ते आपल्याला कान्होजी आंग्रेंना स्पेसिफिक चाचे, दरोडेखोर, लुटारू असेच समजायचे. पायरेट्स असं म्हटलं जायचं. पायरेट्स ऑफ कॅरिबियन नावाचा जो पिक्चर आला होता तर त्याच्यामध्ये देखील त्यांचे काही उल्लेख आहेत संभाजी आंग्रेंचे. अशा या तुळाजी आंग्रेंनी इथे पराक्रम केला. हे त्यावेळेचं एक जहाजाचं चित्रण आहे, अस्सल जहाज आहे हे. संभाजी आंग्रे, इंग्रज आणि पोर्तुगीज जे काय इथे यायचे ना ते काय सगळेच चांगले नव्हते बरं का. तिथं दरोडेखोर, लुटारू तिथल्या जेलमध्ये ठेवण्यापेक्षा इथं येऊन पाठवायचे आणि इथं येऊन काय तुम्हाला राडा घालायचा तो राडा घाला असं म्हणून इथल्या लोकांनी असे काही पत्रकं तिथं छापली जायची, तिथं वाटली जायची, चिटकवली जायची की बाबा काय लिहिलं त्याच्यात. वॉन्टेड, डेड ऑर अलाइव्ह, संभाजी आंग्रे, त्याच्यावरती किती गुन्हे आहेत आणि त्याच्यावरती किती तुम्हाला जर तुम्ही जिंकलात, त्याला जर हरवलं तर किती तुम्हाला बक्षीस मिळेल याचं वर्णन केलं जायचं. संभाजी आंग्रेंची इतकी दहशत त्यावेळी होती. हे मराठा आरमाराचं आणि आपली छोटीशी जहाजं आहेत पण या सगळ्या मोठ्या जहाजांना देखील म्हणजे पोर्तुगीजांचे, इंग्रजांच्या एकत्रित जहाजांचा आपण पराभव केलेला आहे. ही 1830 मधली चार्लोट ब्रॉन्ट नावाचा एक माणूस आहे, तर त्याची डायरी आहे. ही का दाखवते मी, ह्या अशा डायऱ्याच आहेत. हे हिस्ट्री, इंडियन वॉर्स, आंग्रिया द पायरेट, अशी छोटी छोटी पुस्तिका तिथं पब्लिश व्हायच्या बरं का. आंग्र्यांच्या दरम्यान, आंग्र्यांच्या काळामधल्या इतक्या रेकॉर्ड्स तिथं आहेत. मी मग अशी तुम्हाला डायरी दाखवली, ती डायरी उघडकीस आली कारण त्याची ती नंतर पुस्तिका झालेली. म्हणून आपल्या काही मुलांनी जर आपला इतिहास उघडकीस यावा असं जर तुम्हाला वाटत असेल, हा आपलाच इतिहास आहे, शिवाजी महाराजांबद्दल आपल्याला प्रेम आहे, आपुलकी आहे, पण शिवाजी महाराजांच्या नंतरच्या काळामध्ये इतका पराक्रम केलेला आहे कान्होजी तुळाजी आंग्रेंनी की इतके त्यांच्याबद्दल तिथं छापून यायचं, प्रसिद्ध व्हायचं की त्याला खूपच यायचं. ते अशा जर तुम्ही उघडकीस आलात, ही खूप जुनी भाषा आहे. गोव्याच्या आर्काइव्हमध्ये बरं का सर 550 खंड आहेत की जे अजून वाचायचे. ते काय करायचे की त्यांच्याकडचे प्रश्न लिस्बनला पाठवायचे, पोर्तुगालला, आणि उत्तर तिथून यायचं आणि ते उत्तर हितं आहे, उत्तर हितं आहे आणि प्रश्न तिकडे. ह्यांच्याकडे जे रेकॉर्ड आहे ते सगळं उत्तराच आहे. आपल्याकडचं जर कुणाला पोर्तुगीज भाषा जर कुणी शिकली तर वैभव उघडकीस येईल, इतका मोठा पराक्रम उघडकीस येईल. एकट्या डॉक्टर पांडुरंग पिसुर्लेकरांनी शिवाजी महाराजांच्या काळातला थोडक्यात इतिहास उघडकीस आणला. त्यावेळी शिवाजी महाराजांची गोव्याची मोहीम आणि तिथल्या काही घटना उघडकीस आल्या. जर त्यानंतरचा इतिहास उघडकीस यावा असं वाटत असेल तर आपल्या लोकांनी हे सगळं शिकलं पाहिजे. हे हायड्रो नावाचं एक विचित्र दिसणार प्राणी आहे. हे का दाखवते मी, हे माझ्यासारखं वाचण्यात यायचं. हे तुळाजी आंग्रेला म्हटलं जायचं बरं का. तुळाजी आंग्रेला कायम ते हायड्रो सारखा आहे. म्हणजे त्याला दरोडेखोर तर म्हटलं जायचंच, पण त्याला हायड्रो काय प्रकार आहे तर हायड्रो नावाचा, आपल्याकडे कालियामर्दन माहिती ना तुम्हाला, कालिया तो साप यमुनेमध्ये जसा कृष्णाने त्याला शांत केलं, तर असं समुद्रामध्ये एक हायड्रो नावाचा एक प्राणी आहे. तर तो प्राणी इतका विध्वंसक आहे की त्याचा डोकं कापलं की त्याला दुसरं डोकं येतं, 2 डोकं कापली की तिसरं येतं. आणि तो इतका अकरा आहे की तो असा जहाजांना डुबवतो आणि त्याला हायड्रो येतो. तुळाजी आंग्रे काय आहे,
हायड्रो आहे, म्हणजे तो आमच्या जहाजांना बुडवतो, आमचा इतका तो विध्वंस करतोय, अशी त्याला उपमा दिली जायची. म्हणजे हे आपला इतिहास, भले त्याच्या शिव्या का असाना, पण आपला इतिहास त्यांच्याकडून ऐकताना खूप स्फुरण येतं. ही एक 18व्या शतकातली इंग्लंडच्या मासिकात पब्लिश झालेली एक यादी आहे. हे सांगताना देखील मला खूप गलगलून येतं, खूप आनंद वाटतो. ही 18व्या शतकातली जगातली सर्वोच्च ॲडमिरल्सची यादी आहे, इंग्लंडमध्ये प्रसिद्ध झालेली. याच्यात 22 सरखेलांची यादी आहे. 22 मोठे मोठे ॲडमिरल्स आहेत ज्या वेळेचे जगात राज्य करणारे. तर त्यापैकी 18 इंग्लंडचे आहेत, 3 फ्रान्सचे आहेत आणि 1 मराठी आहे. तर तो जो मराठा सरखेल आहे तो आहे तुळाजी आंग्रे. तो तुळाजी आंग्रे 1 नंबरला आहे, बाकी सगळे मागे आहेत. म्हणजे त्यांच्या मासिकामध्ये पब्लिश झालेला आहे आणि त्यांच्या मासिकामध्ये त्यांनी पर्यायच नाही तुळाजीला 1 नंबर देण्याशिवाय. इतका तुळाजीचा पराक्रम, इतका तुळाजीने त्यांना त्रास दिलेला आहे. आणि या विजयदुर्गच्या गोदीमध्ये तुळाजी आंग्र्यांनी, तुम्हाला सांगितलं मगाशी, आंग्रिया बँकमधून तिथून जे काय जहाजा आणायचा, तो जर आपलं परवाना पत्र घेतलेलं असेल, नीट गोडी गुलाबीने वागले तर ठीक आहे, नाही जर उर्मटची भाषा केली तर तिथल्या कुणाचंही ते जहाज असू देत, कुणाचंही असू देत, ते जहाज पकडून आणायचे, या विजयदुर्गमध्ये आणायचे आणि जाळून टाकायचे. जर तुम्ही गोडी गुलाबीने ऐकला तर ठीक आहे, नाहीतर तिथल्या जे काय लोक असतील, तिथले अधिकारी, त्या अधिकाऱ्यांना तुरुंगात डांबून टाकायचे. विजयदुर्ग म्हणजे याला गिरिया असं नाव आहे किल्ल्याचं, गिरिया नावाचं इथं गाव आहे, त्याच्यामुळे या सगळ्याला घेरियाचा किल्ला असं म्हटलं जायचं. घेरिया किल्ला इंग्रज पोर्तुगीजांच्या कागदपत्रांमध्ये प्रचंड प्रसिद्ध आहे. कारण का? तुळाजी आंग्रे घेरियासाठी ते इतके अखंड तांडव करायचे किल्ला जिंकण्यासाठी, पण त्यांना तो जिंकता आला नाही. असा विजयदुर्गचा किल्ला म्हणजे तुळाजी आंग्रे, ही विजयदुर्गाची गोदी. आज खूप त्याचं परिस्थिती नाजूक आहे. या सगळ्या गोदी म्हणजे जहाज बांधण्याचे जे ठिकाण आहे, इथं जहाज स्थिर व्हायचं, या प्रचंड मोठा इतिहास आहे. या गोदीमध्येच आपली जहाजं येत असतील, महाराजांची जहाजं इथं लागत असतील, विदेशी जे काही युरोपियन आहेत त्यांची जहाजं आपण इथं पकडून आणलेली असतील. पण आज या गोदीची प्रचंड वाईट अवस्था आहे. इतकी परिस्थिती नंतर अशी झाली की मला ज्याला सुरुवात आहे, ज्याला त्याला अंत आहे, अशा अंतांबाबत सांगताना मला थोडंसं वाईट वाटतं की 14 वर्षाची कारकीर्द आहे तुळाजी आंग्रेची. त्या 14 वर्षामध्ये तुळाजी आंग्रेंनी सळो की पळो करून सोडलं युरोपियन सगळ्यांना, सगळ्यांच्या एकत्रित सेनेला. पण आपल्याच लोकांनी गद्दारी केली आणि तुळाजीला पकडून दिला. तुळाजी तहाची बोलणी करण्यासाठी आपल्याकडे इथे आलेला होता आपल्याच लोकांनी, पण त्याला अटक केली आणि कुठलाही हल्ला न होता सुवर्णदुर्ग आणि विजयदुर्गचा किल्ला पेशव्यांच्या सेनेचं आणि इंग्रजांचं असं एक एकत्र मत झालं होतं. त्या मतानुसार त्यांनी तो सगळा आरमार आणि ते सगळे किल्ले ताब्यात घेतले. किल्ले नंतर इंग्रजांनी दिले, पण जी काय आरमार आहे, जे काय जहाजं आहेत, ती इंग्रजांनी जाणून बुजून सगळी जाळून टाकली. या विजयदुर्गच्या गोदीमध्ये विजय नाम संवत्सराला विजयदुर्ग किल्ला महाराजांच्या ताब्यात आला, म्हणून विजयदुर्ग नावाचा असा किल्ल्याचं नाव ठेवलं. अशा या विजयदुर्गमध्ये या कान्होजी आंग्रेंचा कुटुंब कबिला, कान्होजी आंग्रेंची बायको, तुळाजी आंग्रेंची बायको, त्यांची सगळी घरातली मंडळी होती, त्यांना सगळं अटक केलं. 14 वर्षाची कारकीर्द, या कारकिर्दीमध्ये विजयदुर्ग आणि या मराठा आरमारीविरुद्ध कुणाचीही बघण्याची ताकद झाली नाही. पण आपल्याच लोकांविरुद्ध काय लढणार? जशी अर्जुनाची परिस्थिती झाली होती तशीच इथे तुळाजीची झाली. पण अर्जुनाला सांगण्यासाठी श्रीकृष्ण उभा होता, इथे मात्र सगळेच विरोधात होते. काय त्याच्याबद्दल वेगळं बोलता येईल, पण खूप ह्या विजयदुर्गच्या स्केचेसचे खूप स्केचेस केलेले आहेत या लढाईचे. ही खूप प्रसिद्ध आहे घेरियाची लढाई म्हणून. ही शेवटची लढाई आहे मराठा आरमाराची. या आरमाराचं 1657ला शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची उभारणी केली
आणि 1756ला म्हणजे 99 वर्षानंतर मराठा आरमाराची पूर्णपणे विध्वंस झाला. थोड्याफार प्रमाणात होतं, पण जो काय मराठा आरमाराचा दरारा होता तो संपून गेला आणि तुळाजी आंग्रे जिथं संपला तिथं इंग्रजांची सुरुवात झाली. 1656ला विजयदुर्गचा किल्ला जिंकला, तुळाजी आंग्रे संपले, मराठा आरमार संपलं. त्यानंतर 1657ला इंग्रजांनी प्लासीची लढाई जिंकली बंगालमध्ये. ती का जिंकली? कारण इंग्लंड आपल्या मुंबईवरून सगळं आरमार जहाजांमार्गे बंगालला गेलं. जर तुळाजी असता तर ते जहाज बाहेर निघू शकलं असतं का? जहाजच बाहेर निघू शकलं नसतं आणि इंग्रज मोठेच होऊ शकले नसते. 14 वर्षाची कारकीर्द आहे तुळाजी आंग्रेंची, पण 30 वर्ष तुळाजीला कैद केलं. 30 वर्ष. जर 30 वर्ष तो जर दर्यावरती असता, तो खरा दर्याचा स्वामी आहे बरं का मित्रांनो. तो जर तो दर्यावरती असता तर आज इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज राहिलेच नसते. इतका त्याचा अतुलनीय पराक्रम आहे. साताऱ्याच्या जवळपास वंदन नावाचा जो किल्ला आहे तिथे 1786 मध्ये त्याचा मृत्यू झाला. एक वर्षांनी त्याला हलवलं जायचं आणि त्याचा मृत्यू झाला तिथे. नंतर असं सांगावंसं वाटतं की वाट ठाकलो लढलो झेलेले शत्रू आणि लाटा, तो काळ भरला सारला आता दुर्लक्षित उरला आता. आज आपण किल्ल्यांचं प्रतिकृती केली. किल्ल्यांची परिस्थिती आज खूप नाजूक आहे. मी मागाशी विजयदुर्गची गोदी दाखवली. माझ्याकडे दाखवण्याकरता, तुम्हाला सांगण्याकरता प्रचंड आहे. जगातली मी कित्येक उदाहरणं तुम्हाला देऊ शकतो. आज खूप लोकांनी त्यांची इतिहास, भूगोल जिवंत करून ठेवलेला आहे, पण आपल्याकडं आपली इतिहास जिवंत नाही आहे. आपला खूप वाताहत झालेली आहे. आपण फक्त जय शिवाजी, जय भवानीच बोलतो. वाईट वाटेल, पण आपण आपल्या इतिहासाकडं, आपल्या सांस्कृतिक ठेवाकडं तेवढं बघत नाही. एखादी सांस्कृतिक ठेवा असेल, एखादं जुना पुरातन काही वास्तू असेल तर ते वास्तू पाडून कधी आपण आपला महाल बांधतोय, आपण घर बांधतोय याचा विचार करतो, अतिक्रमण करतो. एक उदाहरण सांगतो आणि मी इथे थांबतो. खूप उदाहरण सांगता येईल लोकांबद्दल. ज्या लोकांनी आपलं अनुकरण केलं त्या लोकांचं आज अनुकरण करण्याची गरज आहे. ही कहाणी आहे मेरी रोज जहाजाची. हे ते जहाज, मेरी रोज जहाज. मित्रांनो लक्षात ठेवा की हे आहे इंग्लंडचा राजा हेनरी 8 याचं हे जहाज आहे. हे आहे जहाज 1510 मधलं. किती? शिवाजी महाराजांचा जन्म आहे 1627-30, साधारण 1630चा. हे जहाज कधीचं आहे? 1510. शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची उभारणी केली 1657, 24 ऑक्टोबर 1657. शिवाजी महाराजांनी बसरूची मोहीम काढली 8 फेब्रुवारी 1665. हे जहाज आहे 1510. त्यावेळी त्यांच्याकडे ही एवढी मोठी जहाजं होती आणि हे ते जहाज आहे त्यांच्या नौदलामधलं हेनरी 8. त्याच्याकडचं हे खूप मोठं जहाज आहे. 600 झाडांनी हे जहाज बांधलेलं होतं. हे जहाज खूप विजय त्यांनी मिळवले, त्यामुळं या जहाजाबद्दल खूप नावलौकिक होता. त्या लोकांना खूप प्रेम होतं. पण झालं काय की 19 जुलै 1545 मध्ये फ्रेंचांबरोबर झालेल्या एका लढाईत हे जहाज बुडालं. असं झालं. त्याच्यावरची एक 10-12 लोक फक्त जिवंत राहिली, बाकीची सगळी लोक गेली. त्याची एक वेगळी कहाणी आहे, जहाज का बुडालं का नाही. पण हे जहाज बुडालं. 1510 मधलं जहाज आहे, 1545 मध्ये बुडालं. लक्षात ठेवा. नंतर खूप त्यांच्याबद्दल प्रेम होतं. जहाज सापडलं पाहिजे. आपल्या राजाचं जहाज आहे ना, त्यांच्या राजाचं जहाज आहे, पण ते जहाज सापडावं म्हणून त्यांनी अथक प्रयत्न केले आणि 1971 मध्ये ते जहाज साधारण सापडलं आणि ते जहाज वरती काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. 1971 साली जहाज बुडाले. कधी? 1545 मध्ये. 1971 मध्ये लोकेट झालं. ते जहाज वरती काढण्यासाठीचा जो काय खर्च होता तो खर्च सरकार करू शकत नव्हतं. आपलीकडची इच्छा, आपल्याकडची मानसिकता आणि त्यांच्याकडची मानसिकता लक्षात घ्या. 60 लाख लोकांनी, जगभरातल्या इंग्रजांनी, या राजावरती प्रेम करणाऱ्यांनी, इंग्लंडवरती प्रेम करणाऱ्यांनी निधी दिला. 60 लाख लोकांनी. आणि हे जहाज वरती काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.
हे जहाज वरती काढलं त्यावेळेस त्याचा नुसता सांगाडा काय तो शिल्लक होता. तो सांगाडा बघताय, हा सांगाडा 34 वर्ष त्याच्यावरती पुरातत्व खातं आणि त्याचे जे इंजिनियर्स आहेत ते सगळे काम करत होते. 34 वर्ष. आणि ते जहाज नुसतं सांगाडा काय तो शिल्लक होता. ते जहाज केवढं मोठं होतं, मगाशी तुम्हाला दाखवलं, काय दिसतं ते पाहिलं ना तुम्ही. फक्त अवघं त्याचा नुसता सांगाडा काय तो शिल्लक होता आणि त्याच्यावरती खूप मोठं काम त्यांनी केलं. पुरातत्व खात्यांनी 34 वर्ष जवळजवळ त्याच्यावरती काम केलं. आणि असं जुनं वास्तू, जुन्या खूप त्याच्यावरती खूप बोलता येईल, खूप सांगता येईल, खूप गोष्टी त्याच्यावरती मागच्या पुढच्या. त्याच्यामध्ये एक किल्ली होती, ती किल्ली छोटीशी लोकेट झाली, त्याचा एक नुसता तुकडा होता, त्या तुकड्यावरून त्यांनी अख्खी किल्ली केली जहाजाची. ती किल्ली देखील त्यांनी आज जपून ठेवलेली आहे. 500 वर्ष झाले या जहाजाला, 500 वर्ष. तरी त्यांना त्यांच्या इतिहासाबद्दल प्रेम आहे. त्यांनी त्यांचं जहाज आज या दिमाखात उभं आहे या संग्रहालयामध्ये. काय ते संग्रहालय केले पाहिलं, किती छान केले. डोळे भरून येतात, रडूशी वाटतं, कारण मला माहिती आहे आपल्या राजांनी काय केलंय, काय केलंय. आपण काय पराक्रम केलाय. मी आजपर्यंत आता एवढे सव्वा तासाच्या ह्याच्यात सांगितलं की मराठा आरमार काय होतं आणि कान्होजी आंग्रे, तुळाजी आंग्रेंनी ते कुठं नेलं. आणि आपण त्यांच्या वस्तू, अवशेष, यांचा इतिहास पाहत नाही, अभ्यासत नाही. आज हे खूप प्रसिद्ध आहे जगामध्ये. हे जहाज पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात आणि हे देशवासियांचं प्रेमाचं एक ठिकाण आहे. आज आपल्याकडे अशी खूपशी ठिकाणे, विक्रांत युद्धनौका आज भंगारात काढणार आहेत. तर मला एवढंच सांगायचंय की आपण आपल्या इतिहासाकडं व्यवस्थित पाहिलं पाहिजे, डोळे उघडून ठेवले पाहिजे. मराठा आरमार, भारतीय आरमार फार प्राचीन आहे. आपण काय आरमारामध्ये प्रगत नव्हतो असा भाग नाही. तुळाजी आंग्रेंना लक्षात ठेवलं पाहिजे. शिवाजी महाराजांची जयंती, पुण्यतिथी, राज्याभिषेक दिनासोबत शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे पराक्रम केले, हे जे काही विशेष पराक्रम आहेत, तो दिवस त्यांची एक आठवण म्हणून जतन करून ठेवला पाहिजे. आज शिवराज्याभिषेक सोहळा समिती नागपूर यांनी शिर्के साहेब, सावंत साहेब, आमचे मित्र विशाल देवकर यांनी सगळ्यांनी, आणि तुम्ही सगळेजण येथे उपस्थित आहात, यांनी सगळ्यांनी आपण काळजीपूर्वक ऐकलं त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा ऋणी आहे. आणि मी येथे भाषण आमचं संपतो.